नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मित्वा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता उदयकांत आणि वल्लरी या दोघांमध्ये पैशावरून खूप भांडण होतं. कारण वल्लरीने आता हे पैसे दिलेले नाहीत. तेव्हा आता उदयकांत म्हणतो की हे बघ, मी त्या मंजुळाला सोडून दिलेलं आहे, तुम्हाला पैसे दिले नाहीत, त्यामुळे आता मात्र मी तुला काही म्हणजे तुझ्या ऐकणार नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की तू जरा आती करतोय आणि हे बघ, तुम्हाला सांग फक्त तू कुठे आहे. तेथे येऊन नाही मी तुझी नशा उतरवली तर मी सुद्धा नावाची वल्लरी पाटील नाही. म्हणून मात्र आता उदयकांत तिचं काही ऐकायला तयारच नसतो आणि माय फूड असं म्हणून तो फोन ठेवतो. तेव्हा आता वल्लरी ठरवते की आता हे उदयकांतला सुद्धा संपवण्याची वेळ आलेली आहे. याचा मात्र आता मला कडक बंदोबस्त करावाच लागेल, म्हणून ती मात्र असं ठरवते. त्यानंतर आता शिर्केंचा अर्णवला फोन येतो आणि अर्णव मात्र आता फायनल जनरल मीटिंग आहे असं सांगतो. तर अर्णव म्हणतो की ठीक आहे, थँक्यू, आणि फोन ठेवतो. म्हणजे आता नेक्स्ट कमिटीसाठी आता ही इलेक्शन सुद्धा घ्यावेच लागतील असे मात्र अर्णव ठरवतो. हे सर्व काही ऐकून मात्र वल्लरी नम्रताचे कान भरत असते आणि नम्रताला म्हणत असते की हे बघ, आकाशला मात्र ह्या इलेक्शनसाठी उभं कर आणि जर आकाश हा इलेक्शन जर जिंकला तर तुम्ही दोघेही खूप सुखी होताल. अर्णव आणि आता ईश्वरी सुद्धा रूममध्ये तेच बोलत असतात आकाशबद्दल. तेव्हा अर्णव म्हणतो की जर बाकीच्यांनी वोट केलं आणि आता ही इलेक्शन मात्र तो जिंकला तर मात्र तो बोर्ड ऑफ डिरेक्टरवर येईल. त्यानंतर मात्र इकडे नम्रता तर सगळं काही वल्लरीचं ऐकते. किती काही झालं तरी आता आकाशला मी ह्या इलेक्शनच्या बोर्ड ऑफ मीटिंगसाठी इलेक्शनला उभं करेल आणि फक्त उभं करणार नाही आणि जिंकता सुद्धा आलं पाहिजे असं काहीतरी मी आता जे काही हे इलेक्शन आहे ऑफिशियल तर त्यासाठी मी तयार तर करणारच आहे, परंतु जिंकून सुद्धा तेच येतील असं मी तुम्हाला शब्द देते. तेव्हा आता वल्लरी खूप खुश होते. वल्लरी म्हणते की शब्बास शब्बास सुनबाई, म्हणून आता ती हिची पाठ थोपटते. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होईल बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. तोपर्यंत धन्यवाद.